नमस्कार मैत्रिणींनो, 31 डिसेंबर जवळ आला आहे. 2024 आता संपणार आणि 2025चं स्वागत आता 31 डिसेंबरला सर्वजण सेलिब्रेशन करणार. तर मग सगळीकडे पार्ट्या होणार, छान छान सुंदर सुंदर मेनू होणार. तसंच आमच्या घरी पण आज एक पार्टी ठेवली आहे आम्ही. तर त्या पार्टीचा मेनू मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि त्या पार्टीत जे माझ्या घरी पाहुणे येणार आहे त्यांच्यातल्या एका मुलीचा आज बड्डे पण आहे. तर त्या बड्डे गर्लसाठी मी एक सरप्राईज केक बनवते आहे. मुलींना चॉकलेट केक फार आवडतात, म्हणून मी आज चॉकलेट केक बनवते तिच्यासाठी. तर चला मग आपण करूया चॉकलेट केकच्या रेसिपीला सुरुवात. तर मग आपण आता सर्वात पहिले कोरडं साहित्य गाळून घेऊया. 1 कप मैदा घेतला आहे. त्यात आपण टाकणार आहोत 1 TSP बेकिंग पावडर आणि हाफ TSP सोडा. आणि याला आपण टाकणार आहोत 2 चमचे कोको पावडर, 1 2 सर्व साहित्य आपण गाळून घेऊ. आपण आता हे बाजूला ठेवून देऊयात. आणि एका बाउलमध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे 1 कप दूध. दूध आपण बाउलमध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्यात पिळायचं आहे आपल्याला लिंबू. आणि लिंबू पिळून आपल्याला हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात आपण याला. तोपर्यंत आपण आपल्या केक टीनला डस्टिंग करून घ्यायचं आहे. कधीही केक बनवताना सर्व पूर्वतयारी करून घ्यायची. आणि केकलाही आपल्याला याला 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवणार आहोत, म्हणून आपण आता केकला डस्टिंग करून घेऊयात. तोपर्यंत याला आपण आधी पूर्ण छान तेल लावून घ्यायचं आहे. त्यावर टाकायचं आपल्याला थोडासा मैदा. आणि मैदा आपल्याला त्याला असं चौफेर छान पसरवून द्यायचं आहे. हात नाही लावायचा, त्याला असंच पसरवायचं. या पद्धतीने केक टीन तयार झाला आहे आपला. आता तर दूध आणि लिंबू आपण 10 मिनिटासाठी मिक्स करून ठेवलं होतं. केक टीनला डस्टिंग करून झालं आहे, कोरडं साहित्य गाळून झालं आहे. मी आज केक ओव्हनला करणार आहे. तो ओव्हन आपल्याला 10 मिनटं प्रीहीट करायला लागतो. तर मी आता तो प्रीहीट करायला ठेवलेला आहे. तर सर्वात पहिले आपण हे जे दूध आणि लिंबू मिक्स करून ठेवलं होतं त्यात आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप पिठी साखर आणि 1/4 कप आपलं स्वयंपाकातलं तेल. आणि आता आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत. बीटरच्या साहाय्याने छान फेटून घ्यायचं आहे याला. आता आपण ओव्हन प्रीहीट होतोय 10 मिनिटासाठी. तेवढ्या वेळात आपण हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आता हे छान बीट करून झालं आहे. आता यात आपण हे कोरडं साहित्य गाळून ठेवलं होतं ते टाकूयात. पुन्हा बीटरच्या सहाय्याने त्याला एकजीव करूया. हे पूर्ण मिक्स करून झालं आहे. पण हे बॅटर आपल्याला जरा अजून घट्ट वाटतं आहे, तर त्यामुळे आपण त्यात अजून थोडं दूध घालणार आहोत. दूध नेहमी रूम टेम्परेचरचंच दूध वापरायचं. खूप गरम नाही आणि खूप गारही नाही. 1 कप आणि अजून थोडं वर लागलं आहे आपल्याला दूध.
आता आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे याच्यात. बॅटर पूर्ण तयार झालं आहे आपलं छान. बॅटर खूप छान तयार झालं आहे. आता आपण त्याला टीनमध्ये टाकून देऊया. केक बॅटर टीनमध्ये टाकल्या गेल्यानंतर त्याला 2-3 वेळा असं टॅप करून घ्यायचं, जेणेकरून त्यात एअर बबल राहत नाही आणि केक आपला पूर्णपणे छान फुलून येतो. आता आपण ओव्हन प्रीहीट झालं आहे. मी आता ह्याला ओव्हनला ठेवते. आणि आता आपण हा चॉकलेट केक असल्यामुळे आपण याला 25 मिनिटासाठी ठेवणार आहोत बेक करायला. 25 मिनटं झाले. ओव्हन बंद झाला. केक पण आपला झाला आहे. खूप सुंदर फुलून आला आहे. तुम्ही पाहू शकतात. अतिशय छान झाला आहे. आता आपण त्याला चाकूच्या सहाय्याने टोचून पाहूयात कसं झालं आहे, बघूयात. वा, अजिबात चिकटला नाही. खूप छान झाला आहे. आता याला आपल्याला एक 15 ते 20 मिनटं गार होऊ द्यायचं आहे. मग आपण याला कट करूयात. केक आता गार झाला आहे. आता आपण त्याला काढून घेऊया. सर्वात पहिले आपल्याला त्याला साईडने कट करावं लागणार आहे. या पद्धतीने. केक खूप छान झाला आहे. भरपूर फुलला आहे. मस्तच. केक नेहमी गार झाल्यावरच काढायचा, तो पटकन निघतो. अरे वा, खूप छान. तुम्ही पाहू शकतात. मस्त केक निघून आला आहे. जरा चांगलाच फुगून आला आहे. तो खूप स्पॉन्जी झाला आहे. तुम्ही पाहू शकतात. हे पहा, मस्त. पण आता आपण याचा वरचा भाग करून घेणार आहोत. मस्त, खूप सॉफ्ट झाला आहे केक. छान. वरचा भाग आपण काढून घेतला आहे. आपल्याला क्रीम केक करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला त्याला 3 भागात कट करायचं आहे. खूप सुंदर झाला आहे केक. पहा, मस्त जाळी पण आली आहे त्याला. एक लेअर कट केली आपण. आता दुसरी करून घेऊया. वा, छान, मस्त. आपल्या केकच्या लेअर कट करून झाले आहेत. आता आपण याला लावण्यासाठी क्रीम तयार करून घेऊया. हे व्हिपिंग क्रीम आणलं आहे मी, ते वापरणार आहे. आता 1 कप क्रीम घ्यायचं आहे आपल्याला. क्रीम मी बीटरच्या सहाय्याने छान बीट करून घेतलं आहे. आता आपण केकला ते अप्लाय करूयात. चला, केक करायला सुरुवात करायची आहे. मी केकसाठी एक प्लेट घेतली आहे. आपण प्लेटला सर्वात पहिले थोडंसं क्रीम लावूया, जेणेकरून आपले केक हलणार नाही. मधली प्लेट आपण सर्वात पहिले ठेवायची आहे. आणि यावर आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. साधं पाणी आहे हे. तुम्हाला खूप गोड केक हवा असेल तर तुम्ही हे साखर टाकून मग साखरेचं पाणी पण टाकू शकतात. या पद्धतीने थोडं पाणी घालायचं. क्रीम लावायचे थोडंसं.
चॉकलेट बेस केला आहे आपण, त्यावर प्लेन क्रीम लावलं आहे आणि आता आपण त्यावर हे डेअरी मिल्क चॉकलेट मी घेतलं आहे आणि त्याला किसनीने किसून त्यावर टाकणार आहे. आपण हेच चॉकलेट मेल्ट करून पण टाकू शकतो, ते खूप डार्क चॉकलेट केक होऊन जातो तो, त्यामुळे मी असं थोडंसं किसून घालणार आहे, म्हणजे केक खाताना खूप छान लागतो, जसं डार्कही होत नाही आणि छान लागतो पद्धतीने. आणि चॉकलेट कुकीज आणल्या होत्या मुलांसाठी, ती पण आपण यावर अशी क्रश करून टाकूयात, जेणेकरून ज्यावेळेला आपण हा केक खाऊ एकदम मस्त दाताखाली छान पंच लागेल, मस्त खूप सुंदर. आता यावर आपण सर्वात पहिले जी प्लेट कट केली होती ते आपण उलटी करून लावूया. यावर पण पाणी लावायचं आहे थोडंसं. क्रीम लावून घेऊया. या लेअरवर पण आपण चॉकलेट किसून घ्यायचं आहे. हा आपण जरा लाईट केक बनवतो आहे, लाईट चॉकलेट. तर यावर आपण सर्वात शेवटची जी केकची प्लेट होती ती आपण यावर लावूयात. ती उलटी करून लावायची आहे अशी. किती सुंदर दिसतोय प्लेन. आता याला आपण पूर्ण क्रीमने कव्हर करून घेऊया. साईडचा भाग आपण एका कार्डने फिनिशिंग करू शकतो. वा, किती सुंदर होतं, तुम्ही पाहू शकतात. अगदी हलक्या हाताने धरायचा, खूप छान, मस्तच. केकला क्रीम पूर्ण लावून झालं आहे आपलं. आता आपण थोडंसं हे जे क्रीम उरलं आहे त्यात आवडेल तो कलर थोडासा टाकूयात. का पायपिंग बॅगमध्ये मी भरून घेतलं आहे हे क्रीम. तर आपण याला थोडंसं डेकोरेट करून घेऊयात. केक छान डेकोरेट झालेला आहे. हा चॉकलेट केक आहे, पण आपण त्याला व्हाईट क्रीमने पूर्ण व्हाईट डिझाईन केली आहे त्याला. पण हा केक कापल्यावर ज्या वेळेला खाताना चॉकलेट केक येईल एकदम मस्त सरप्राईज राहील हा केक. चला आपण याला बड्डे टॅग लावून देऊया. किती सुंदर केक झाला आहे. आजच्या केकची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.